पुढच्या वर्षीपासून रस्त्यावर किंवा चौकाचौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊ नका। मोकळ्या मैदानामध्ये दहीहंडी साजरा करण्यासाठी नियोजन करा। उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसंच कोकणात पावसाचा जोर वाढेल। मुंबईसह राज्यात पुढच्या 4 दिवसात पावसाची शक्यता। रविवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण। हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। मुंबईवर पुन्हा पाणी कपातीचं संकट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा। मात्र ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पाणी कपातीत घट होऊ लागली आहे। बुलढाण्यामधल्या सुलतानपूरजवळ मुंबई-पुणे नागपूर महामार्गावरती बस चालकाला डुलकी लागल्यानं अपघात। बस उलटून 8 प्रवासी जखमी, 3 जण गंभीर। पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमी प्रवाशांना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलंय। पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात। काही विद्यार्थी जखमी असल्याची माहिती, तर मलवाड्यावरनं वाड्याकडे जाताना हा अपघात घडलाय। ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात साखरेचा दर 45 रुपयांवर। 6 वर्षात साखरेच्या दरातील सर्वोच्च दरवाढ। गणेश भक्तांसाठी एसटीकडनं अतिरिक्त वाहतूक करण्यात येणार। 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी आगाराकडनं तात्पुरत्या स्वरूपाचा वाहतूक नियंत्रण कक्ष उभारला जाईल, तर प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती होणार आहे। रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची बैठकीत महाड इथे 200 खाटांचं रुग्णालय उभारण्याचे निर्देश। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दर कपातीनंतर आता सरकार दिवाळीच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता। पेट्रोल डिझेल प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी कमी होणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवात एकूण 107 गोविंदा जखमी, 14 जण गंभीर, रुग्णालयात दाखल। 62 गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा। 2014च्या निवडणूक शपथपत्रासंदर्भातील प्रकरणाचा आज निकाल अपेक्षित आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावांची पाहणी करणार। 6 ते 7 जिरायती गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार। उद्धव ठाकरे आज अहमदनगरमध्ये, संगमनेर आणि पुणतांबा तालुक्यातल्या काही गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी साधणार संवाद। टाळी एका हातानं वाजत नाही, शेकहँड सुद्धा एका हातानं करता येत नाही, त्यासाठी दुसरा हातही लागतो। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची नाव न घेता प्रकाश आंबेडकरांवर टीका। आंबेडकरांच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतल्या समावेशाबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, वडेट्टीवारांचं वक्तव्य। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती, मराठवाडा आरक्षणासह महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं, सुप्रिया सुळेंची मागणी। मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावं आणि आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना धीर द्यावा, ही माफक अपेक्षा। रोहित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती दहीहंडीला भेट देण्यावरनं ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिक टीका। धनगर आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्याच्या निकषामध्ये मोठं अंतर। विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंची धनगर आरक्षणावरती प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळात 16 ते 17 जणांचा समावेश। शिष्टमंडळात अभ्यासक, आंदोलक आणि शेतकरी असतील। केंद्रानं घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही। मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। इतकी वर्ष सत्तेत जाणता राजा म्हणून फिरत राहिलात, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंची शरद पवार यांच्यावर टीका। मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणाचा लढा तीव्र। चौंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात उपोषणाचा 4था दिवस। मुंबई ठाण्यामधल्या दहीहंड्यांना राजकीय नेत्यांची उपस्थिती। किरीट सोमय्या गोविंदांसोबत थिरकले, तर आदित्य ठाकरेंचंही गोविंदांना प्रोत्साहन। ठाण्याच्या टेंभी नाक्यावरती शिवसेनेच्या मानाच्या दहीहंडीला मुख्यमंत्र्यांची हजेरी। अहंकाराचे थर कोसळले, आता विकासाचे आणि प्रगतीचे थर सरकार रचतंय। 2024 सालात लोकसभेची हंडी नरेंद्र मोदीच फोडतील। दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी केला विश्वास व्यक्त। लोकल ट्रेनमध्ये ठाण्यातल्या टेंभी नाका दहीहंडीचं लाईव्ह प्रसारण। ठाण्यातल्या मानाच्या दहीहंडीची सुरुवात आनंद दिघेंनी केलेली होती। घाटकोपरमधील राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। यावेळी मुख्यमंत्र्यांनी हांडी फोडून उत्सवात सहभाग घेतला।
तर देवेंद्र फडणवीसांनी घाटकोपरमधल्या राम कदम यांच्या सोहळ्याला हजेरी लावली. फडणवीसांनी मंचावरच दहीहंडी फोडली. ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती. गोविंदांना राज ठाकरेंकडून प्रोत्साहन. सेना भवनाच्या दहीहंडीसाठी आदित्य ठाकरेंची हजेरी. आजच्या दिवशी बालिश लोक राजकारण करतात, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. ठाण्यातल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाची 9 थर लावून सलामी. मीरा भाईंदर इथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवी व्यास यांच्याकडनं दहीहंडीचं आयोजन. उत्सवात बोरिवलीच्या ओम साई गोविंदा पथकानं दिली 8 थरांची सलामी. वांद्रे येथील जय बजरंग मित्रमंडळाकडनं माहीमच्या मखदूम शहा बाबा दर्ग्यासमोर थर रचत सलामी. हिंदू मुस्लिम एकतेला बळ देण्यासाठी लावलेल्या थरांवर मुस्लिम बांधवांकडनं गुलाबाच्या फुलांची उधळण. भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची यात्रा. इंडियाऐवजी भारत नाव वापरण्यावरून प्रणिती शिंदेंची केंद्र सरकारवरती टीका. भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेरमध्ये जल्लोष यात्रेचं आयोजन. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात रॅली आयोजित. नंदुरबारच्या मेळाव्यामध्ये बच्चू कडूंचा उपोषणाचा इशारा. राज्याचा उत्पन्नाचा 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च होत नसल्यानं उपोषणाचा इशारा दिलाय. परभणीच्या माखणी गावात गेल्या 3 दिवसांपासून गावकऱ्यांचं उपोषण. सरपंचांची तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल. जालन्यामधल्या घटनेचा निषेध आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन. मुंबईच्या कुर्ला भागात 3 ते 4 झोपड्यांना भीषण आग. घरांचं मोठं नुकसान. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पश्चिम बंगालला जाणाऱ्या ट्रेनमधनं सुटका. मुंबई पोलिसांची कामगिरी. अपहरणकर्त्या व्यक्तीला अटक. पालघरमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या 2 महिला पुरात वाहून गेल्याची घटना. एकीचा मृतदेह सापडला तर दुसरीचा शोध सुरू. वसईमध्ये कारचा भीषण अपघात. घटनास्थळावरनं चालक फरार. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करत तरुणाची हत्या. अनैतिक संबंधातनं घडला प्रकार. आरोपीला अटक. बुलढाण्यामध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात भिंत कोसळली. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी. जालना लाठीचार्ज विरोधात नाशिकच्या मालेगावमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको. मुंबई आग्रा महामार्ग कार्यकर्त्यांनी रोखून धरला. जालना घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडनं वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका बंदची हाक. मालेगाव शहरातल्या बाजारपेठा कडकडीत बंद. यवतमाळच्या वणी तालुक्यात गोरक्षण केंद्रात 21 जनावरांचा अपहार. गोरक्षण केंद्राचे अध्यक्ष सतीश पिंपळे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि खासगी कंपन्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी. शेतकऱ्यांना लावलेल्या जाळीत 3 अजगर अडकल्यामुळे खळबळ. भंडाऱ्याच्या लाखनीतली घटना. सर्पमित्रांनी जखमी झालेल्या अजगरांना वनखात्याच्या स्वाधीन करून नैसर्गिक अधिवासात सोडलं. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात पांढरी वाघीण अर्पिताला दिला 3 पांढऱ्या बछड्यांना जन्म. चंद्रपूरमधल्या कळमना परिसरात जंगलात वाघिणीचे 2 बछडे मृतावस्थेत सापडले. तर एका जिवंत बछड्याला रेस्क्यू करण्यात यश. मृत बछडे हे 5 महिन्यांचे असून आईपासून दुरावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मुंबईत गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए मिलाद रॅली काढण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए मिलाद एकाच दिवशी येत असल्यामुळे मुस्लिम बांधवांचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मीरा रोड येथील प्रताप फाउंडेशनच्या दहीहंडीला हजेरी लावली. विक्रम प्रताप सिंग यांच्याकडनं मानाच्या दहीहंडीचं आयोजन. रत्नागिरीची 40 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेली जेके फाइल्स कंपनी बंद. जवळपास 350 कामगार बेरोजगार. तोटा होत असल्यामुळे रत्नागिरी युनिट बंद करण्याचा निर्णय. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन मॅथ्यू एब्डेनच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक. तब्बल 13 वर्षांनी रोहन बोपन्नानं गाठली ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी. सूर्य आणि पृथ्वीच्या एल्वन पॉइंटकडे झेपावलेल्या आदित्य एल्वननं पृथ्वी आणि चंद्राचं छायाचित्र घेत सेल्फी घेतलाय. 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारताकडे रवाना. G20 शिखर परिषदेच्या निमित्तानं दिल्लीत भरणार शिल्प बाजार. या शिल्प बाजारामुळे जागतिक स्तरावरती भारताच्या उत्पादनांना प्रोत्साहनासोबत स्थानिक कारागिरांनाही नव्या संधी उपलब्ध होतील. G20 प्रतिनिधींचं स्वागत करण्यासाठी लोगो, कटआउट्स, ध्वज, कारंजे आणि भित्तिचित्रांनी सजली राजधानी दिल्ली. G20 शिखर परिषदेनिमित्त भारतीय लष्कराकडून आरोग्य सुविधा. दिल्लीमधल्या एम्स, सफदरजंग
आणि आर्मी रिसर्च अँड रेफरलसह 4 रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या टीमसह क्विक रिॲक्शन वैद्यकीय पथकं तैनात. भारतीय हवाई दलातील विंग कमांडर गजेंद्र यादव यांनी G20चा ध्वज 10,000 फुटांवरती स्काय डायव्हिंग करताना फडकवला. क्रिप्टोच्या नियमांसंदर्भात चौकट आखण्याबाबत G20 देशात सहमती झाल्याची माहिती. आपला देश सकारात्मकतेनं पुढे जातोय तर हे काही लोकांना बघवत नाहीये. उदयनिधींच्या वक्तव्याविषयी योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. कृष्ण जन्माष्टमी निमित्त दिल्लीतल्या इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्म साजरा. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इस्कॉन मंदिराला भेट देत पूजा अर्चना केली. कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेच्या कृष्ण जन्मभूमी मंदिरात भगवान कृष्णाचा जन्म महोत्सव. भक्तांची मोठी गर्दी. सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणात इंदूर शहराला प्रथम स्थान, तर आग्रा आणि ठाण्याला दुसरा आणि तिसरा क्रमांक. टोमॅटोचे दर 3 रुपये प्रति किलोपर्यंत गडगडल्यानं आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिराजवळ बिबट्या सापडल्यामुळे खळबळ. अलिपिरीच्या पायवाटेजवळ गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण आहे. गाझियाबादमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा रेबीज आजारामुळे मृत्यू. 1.5 महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता, मात्र घरी कल्पना न दिल्यामुळे आजार वाढून या मुलाचा मृत्यू झालाय. खासदार राहुल गांधी युरोप दौऱ्यावर. बेल्जियममधल्या ब्रुसेल्स येथील युरोपियन संसदेच्या सदस्यांच्या बैठकीला उपस्थिती. गौतम अदानी पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 20 यादीत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सची क्रमवारी. मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणार. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता 3% वाढू शकतो. हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं भारतातील पहिलं UPI ATM लॉन्च केलंय. UPI ATM हे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देतं. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं UPIसाठी नवीन फीचर. व्हॉइस मोडद्वारे पेमेंट करण्याची सोय उपलब्ध. टाटा समूह हल्दीराममधील मोठं भाग भांडवल खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण. मात्र टाटा समूहानं वृत्त फेटाळलं. सॅमसंगनं लॉन्च केले गॅलेक्सी Z Fold 5 आणि गॅलेक्सी वॉच 6चं स्पेशल टोन ब्राऊन एडिशन. या डिव्हाइसला उच्च श्रेणीची वैशिष्ट्य आणि डिझाईन आहे. रिलायन्स रिटेलकडनं आलिया भट्टच्या एडेममा ब्रँडमध्ये 51% भाग भांडवलाची खरेदी. एडेममा ब्रँड लहान मुलं आणि मॅटर्निटी पोशाख बनवतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.